सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी खुशखबर. ती म्हणजे कर्मचाऱ्यांची पगार होणार आता 3 पट. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षी आनंदाची बातमी असू शकते. केंद्र सरकार त्यांना खूप चांगली बातमी देऊ शकते. चांगली बातमी म्हणजे वेतन आयोगाशी संबंधित आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग आणला जाऊ शकतो. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग आणला जाऊ शकतो. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून 8वी वेतन श्रेणी लागू केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी 44% वाढीसह फिटमेंट फॅक्टर देखील 3 पटीने वाढू शकतो. केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी सातत्याने घोषणा करत आहे. केंद्र सरकारने अलीकडेच डीए म्हणजेच महागाई भत्त्यात 4% वाढ केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा डीए हा 42 वरून आता 46% झाला आहे. त्यामुळे त्यांचे एकूण वेतन वाढलेच, पण टीए देखील वाढले. तर आता अहवालानंतर विश्वास ठेवला तर 2026 पर्यंत 8वी वेतन श्रेणी लागू करण्याची ही सरकारची तयारी आहे. सरकार 8वा वेतन आयोग तयार करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी अनेक कर्मचारी संघटनांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रेही लिहिले आहेत. तर अलीकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन श्रेणीचा लाभ मिळत आहे. अहवालानंतर विश्वास ठेवला तर केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून 8वी वेतन श्रेणी लागू केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत 44% वाढ होऊ शकते. इतकेच नाही तर फिटमेंट फॅक्टर देखील 3 पटीने वाढेल. तर मागणीनुसार 8वी वेतन श्रेणी लागू केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची किमान वेतन श्रेणी ही 25,000 जी सध्या 18,000 आहे, असेही कर्मचारी संघटनांचे मत आहे. तर 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढला होता. 2016 मध्ये केंद्र सरकारने 7वी वेतन श्रेणी लागू केली. त्यानंतर मूळ वेतन किमान 18,000 रुपये झाले आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट निश्चित करण्यात आला. आता फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी कर्मचारी करत आहेत. तर सरकार त्यात 3 पट वाढ करू शकते असे मानले जात आहे. कर्मचाऱ्यांना किमान पगार 3 पटीने वाढल्यास फिटमेंट फॅक्टर हा 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. 7व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर वाढल्यास पगारीसोबतच महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता यासह मूळ वेतनातही वाढ नोंदवली जाईल. तर पगार किती वाढणार पाहूया. 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल. तसेच फॉर्म्युला काहीही असो, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44 वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी होती.